सार्वजनिक विश्वस्त हे उत्पन्नाचं साधन नसून पुण्याचं काम आहे. विश्वस्त ही संकल्पना विश्वासाशी जोडली गेली पाहिजे. विश्वस्त मंडळानं ते उत्पन्नाचं साधन न बनवता पुण्याचं काम करावे, असे प्रतिपादन लातूर येथे आयोजित विश्वस्त परिषद आणि कार्यशाळेत धर्मदाय सह आयुक्त सासने यांनी केलं आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शासकीय कार्यालयासाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या निर्देशानुसार तसेच अमोक कलोती धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मदाय सह आयुक्त लातूर विभाग आणि धर्मदाय वकील संघ लातूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विश्वस्त परिषदेत अध्यक्षस्थानावरून सासने धर्मदाय सह आयुक्त लातूर यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून SV.H. कादरी, धर्मदाय उपआयुक्त लातूर, श्रीमती PR निकम, सहाय्यक धर्मदाय आयुक्त 1 लातूर, जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद इंगळे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून CA महापूरकर, CA पांडुरंग काबरा, ॲडव्होकेट ST जाधव, SM नागरगोजे विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी CA काबरा यांनी विश्वस्त मंडळाच्या दरवर्षीचे वार्षिक अंदाजपत्रक या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर CA महापूरकर यांनी हिशोबपत्रके आणि लेखा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सहाय्यक धर्मदाय आयुक्त 1 श्रीमती PR निकम यांनी कलम 41 अ बाबतीत माहिती दिली. तसेच ॲडव्होकेट नागरगोजे यांनी बदल अर्ज दाखल आणि ॲडव्होकेट ST जाधव यांनी संस्थेच्या नोंदणीपासून व्यवस्थापन आणि देणगी अनुदान यावर मोलाचं मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय धर्मदाय वकील मंडळाचे अध्यक्ष सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जवळपास 200 पेक्षा जास्त विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय कार्यालयांसाठी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यास अनुसरून तसेच माननीय श्री अमोक कलोती साहेब, धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार आज ही विश्वस्त परिषद धर्मदाय वकील संघ लातूर व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केली आहे. या परिषदेत विश्वस्तांना सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कायद्यातील बदल अर्ज, संस्था नोंदणी अधिनियम कायद्यातील तरतुदी, व्यवस्थापन, देणगी, वार्षिक अंदाजपत्रक, लेखा विषयक कायद्यातील तरतुदी, ऑडिट रिपोर्ट्स, अंदाजपत्रक या संदर्भातील तरतुदी यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जवळपास 200 ते 250 विश्वस्तांनी यात आपला सहभाग नोंदवला व या विश्वस्त परिषदेचा लाभ घेतला. विश्वस्तांशी कायदेशीर तरतुदीबाबत संवाद साधून असा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा जो हेतू आहे तो सफल झाला असं माझं म्हणणं आहे. आणखीन काय काय उपक्रम आपण राबवले 100 म्हणजे आपल्या या कृती आराखड्याचा अनुसरून आम्ही कार्यालयीन परिसराची स्वच्छता, कार्यालयात वृक्षारोपण केलेलं आहे, स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. तसेच स्टाफला जे कर्मचारी आहेत त्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन आम्ही आयोजित केलं होतं. त्याचप्रमाणे सर्टिफाईड कॉपी लवकरात लवकर मिळावेत विश्वस्तांना. तसेच बदल अर्ज अल्प कालावधीत जे अनकॉन्टेस्टेड बदल अर्ज आहेत ते अल्प कालावधीत निकाली व्हावेत याकरताही आम्ही मोहीम राबवत आहोत. त्याचप्रमाणे सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टखाली ज्या सोसायटी रजिस्ट्रेशनला येतात त्यांची प्रलंबित असणारी प्रकरणं विनाविलंब निकाली काढावीत याबाबतही आम्ही खबरदारी घेत आहोत. NTV न्यूज मराठी, लातूर.